नमस्कार. मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज बातमी यूट्यूब चॅनल. पाहूयात 14 मार्च रोजी राज्यातील पावसाची शक्यता काय आहे आणि त्यानंतर जी काही गारपिटीची शक्यता आहे, तर त्यामध्ये कोणते जिल्हे प्रभावित होऊ शकतात त्याचा अंदाज. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात हे दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे पुन्हा एकदा वाढू लागलेले आहेत. तर उत्तरेकडचे कोरडे वारे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर कोकणाच्या आसपासपर्यंत कायम आहेत. त्यामुळे तापमानवाढ अजूनही राज्यात दिसत आहे. मात्र लवकरच एक हवेचं जोड क्षेत्र राज्याच्या दक्षिण भागाच्या आसपास बनेल आणि हे इकडे पूर्व भारतापर्यंत विस्तारित जाईल. आणि त्यासोबतच एक पश्चिमी आवर्ताची ट्रफ साधारणतः 18 तारखेच्या पुढे महाराष्ट्राच्या आसपास येते आणि त्यामुळे 18 ते 20 तारखेमध्ये प्रामुख्याने आपल्याला राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट किंवा मान्सूनपूर्व पावसासह गारपीट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या दक्षिणेकडील भागात हलकी ट्रफ किंवा हलका कमी दाबाचा पट्टा विकसित होतोय आणि त्यामुळेच उद्या या ठिकाणी वातावरण बदलेल. सध्या जर पाहिलं तर आजही सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं आणि उद्या यात अजून वाढ होईल. त्यासोबत लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण झालं. थोडेसे चंद्रपूरच्या दक्षिण भागातही दुपारी काहीसे ढग दाटले होते. पण जसं आपण सांगितलं होतं काल, की आज राज्यात पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने जरी इशारा दिले असते, तरी सुद्धा राज्यात कुठेही पाऊस झालेला नाही. आणि उद्याची जर आपण शक्यता पाहिली, तर उद्या राज्याच्या दक्षिण भागात कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या जे घाटाच्या आसपासचे भाग आहेत, या ठिकाणी स्थानिक पातळीवरती थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. तर त्याच दरम्यान साताऱ्याचा घाट, रत्नागिरीच्या आसपास स्थानिक ढगनिर्मिती झाली तर हलका पाऊस होऊ शकतो. ही शक्यता जास्त नाहीये. चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीच्याही दक्षिण भागात स्थानिक ढगनिर्मिती होईल, पण अजून तरी विशेष पाऊस होईल अशी शक्यता उद्यासाठी नाही. त्याच दरम्यान राज्याचे जे काही भाग असेल उद्या अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कायम राहील आणि उष्णतेची लाट या जिल्ह्यांमध्ये कायम राहील. तर राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा तापमान नेहमीपेक्षा जास्त राहील. मुंबई, ठाणे, पालघरकडे आज जो उष्ण लाटेचा इशारा होता, तो उद्या नसेल. तसेच 15 तारखेला जे काही कमदाचा पट्टा थोडासा दक्षिणेकडे सक्रिय होताना दिसतोय. त्यामुळे स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती अजून वाढेल. राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा ढग वाढतील, पण प्रामुख्याने चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर हे जे काही दक्षिणेकडील भाग आहेत आणि त्याला लागून कर्नाटकचा भाग. या ठिकाणी ढगांची दाटी जास्त वाढेल आणि स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच 15 तारखेला थोडीफार पावसाची शक्यता दिसते. तर इतर ठिकाणी विशेष शक्यता अजून तरी मॉडेल दाखवत नाहीत. बाकी काही बदल झाला तर नक्कीच कळवू. तसेच 16 तारखेला व्याप्ती ढगांची अजून वाढेल. 16 तारखेला चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे कर्नाटक, तेलंगणा लागून असलेले भाग आहेत. या ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. पण हे जे काही सीमावर्ती भाग आहेत, त्या ठिकाणी शक्यता दिसते. तसेच 17 तारखेला पाऊस हा विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागात किंवा दक्षिण मराठवाड्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 18 तारखेला पावसाची व्याप्ती वाढेल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, इकडे कर्नाटक, तेलंगणाचा भाग आहे. या मोठ्या क्षेत्रावरती पाऊस पाहायला मिळेल. गारपीटही होईल आणि प्रामुख्याने गारपीटचा धोका असणारे भाग पाहिला तर इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, हिंगोली हे प्रामुख्याने जिल्हे असतील. गारपीटीचा धोका या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे. साधारणतः 18 ते 20 तारखेदरम्यान थोडी शक्यता गारपीटची बनू शकते असे जिल्हे आहेत. म्हणजे 20 तारखेच्या आसपास किंवा 20 तारखेनंतर सुद्धा नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. असं नाही की या ठिकाणी खूप मोठ्या क्षेत्रावर गारपीट होऊ शकते. पण थोडी शक्यता याही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण नवीन पश्चिमी आवर्तील आणि त्याची ट्रफ मात्र या जिल्ह्यांमधून जाताना दिसते. त्यामुळे 18 तारखेच्या नंतर याही जिल्ह्यांमध्ये जेव्हा पावसाचं वातावरण बनेल, तर याही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मात्र कोकणात या सिस्टमचा सध्या तरी विशेष प्रभाव होईल असं काहीही दिसत नाहीये. पण या सिस्टममुळे पश्चिमेकडील वारे वाहतील आणि त्यामुळे कोकणातील उष्णतेची लाट मात्र जाईल. पण त्या जागेत उष्ण आणि दमट हवामान काही प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे आपला अंदाज होता. आता आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात. हे इशारे हवामान विभागाचे आहेत. हा अंदाज माझा नाहीये. तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 14 तारखेला पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अलर्ट आहे. त्यानंतर सातारा घाट, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये 14 तारखेला
मेघगर्जनेसह पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, अहिल्यानगर, पुणे पूर्व आणि पुण्याचा घाटमाथा या ठिकाणी हवामान विभागाने 14 तारखेला हलका पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान विभागाचा जी-एफ-एस मॉडेलचा अंदाजही आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूच. बाकी सध्या या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिला असला तरी हवामान विभागाचं जी-एफ-एस मॉडेल या ठिकाणी पाऊस दाखवत नाहीये. 14 नंतर 15 तारखेचे इशारे पाहिले तर 15 तारखेला नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट आणि सातारा घाटमाथा या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. या ठिकाणी वादळी वारे सुद्धा वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर 15 तारखेलाच हवामान विभागाने हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आणि हवामान विभागाच्या जी-एफ-एस मॉडेलनुसार राज्याच्या दक्षिण भागांमध्ये 15 तारखेला पाऊस होईल अशी शक्यता कायम आहे. त्यानंतर 16 तारखेचे इशारे पाहिले तर 16 तारखेला हवामान विभागाने अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सांगली, कोल्हापूर घाट, सातारा घाट आणि पुणे घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यानंतर 17 तारखेला भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सांगली आणि सातारा पूर्व या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. आपला मान्सूनबाबत किंवा अल निनोबाबतचा एक ताजा अपडेट किंवा ताजा व्हिडिओ किरण वाघमोडे यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध झालेला आहे. तो अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पाहून घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.